Hello dear students and parents, myself Professor Mangesh Nikam. 12वी सायन्स नंतर महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच MHE CET 2024 राज्यातील डोमासाइल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रिकल्चर अशा विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच MHE CET 2024. सो विद्यार्थी मित्रांनो, CET प्रवेश परीक्षेच्या रिझल्ट संदर्भात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्यातर्फे दिनांक 30 मे 2024 रोजी जाहीर सूचना पब्लिश करण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत. सो विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहेत. एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट हे लवकरच पब्लिश होणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, MHE CET फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या CET प्रवेश परीक्षे रिझल्ट दिनांक 10 जून 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज. नेक्स्ट, BA BEd व BSc BEd CET दिनांक 12 जून, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी CET दिनांक 11 जून, DPN व PHN CET दिनांक 12 जून, मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी CET दिनांक 13 जून, BSc नर्सिंग CET दिनांक 16 जून, LLB 5 इयर CET दिनांक 16 जून व BCA BBA BBM CET दिनांक 17 जून 2024. सो विविध एंट्रन्स एक्झामच्या रिझल्टच्या डेट्स जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रवेश परीक्षा रिझल्ट CETची अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट पब्लिश करण्यात येणार असल्याचे जाहीर नोटीसद्वारे आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. सदर नोटीस ही MHE सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश परीक्षेच्या रिझल्ट नंतर लवकरच ॲडमिशन प्रोसेस 24-25 ला सुरुवात होणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ॲडमिशन प्रोसेसचे स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. सदर MHE CET प्रवेश परीक्षेच्या रिझल्टच्या मार्फत विद्यार्थ्यांना राज्यातील 337 इंजिनिअरिंग कॉलेजेसमधील 1,37,339 सीट्स सोबतच 453 फार्मसी कॉलेजमधील 37,210 जागा व 50 पेक्षा अधिक ॲग्रिकल्चर कॉलेजेसमधील 21,000 पेक्षा अधिक जागांसाठी प्रवेश देण्यात येतो. यावर्षी इंटेक सीट्समध्ये व्हेरिएशन होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसचे स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग व मॅपिंगसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसह. ऑल द बेस्ट.